मी शूटिंगसाठी आमच्यासोबत मांगीलाल भाऊ आहे. मांगीलाल भाऊ बोला थोडं. ते आता कामाची पोझिशन वर्षात चालू होईल आपल्या इथं सगळे कामं पटऱ्या टाकणार नाही. आता पटऱ्या आलेल्या आहे. आता काम चालू होईल आपलं. इकून बी पटऱ्या आलेल्या आहे, इकून बी ह्या पटऱ्या आलेल्या, दोन्ही साईडले पटऱ्या आहे. स्लीपर म्हणतात आहे ना. हे स्लीपर आहे. इकून बी स्लीपर आहे. मित्रांनो, माझ्या तुम्ही या साईडला बघू शकता की वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा जे काही आपला प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमधलं जे स्लीपर परवालाही आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि इथे आता आम्हाला येऊन 15 दिवस झालेले आहे. त्यावेळेला स्टॉक मित्रांनो इथला जो आहे तर तो गाड्या ह्या वेटिंगवर होत्या, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो माझ्या या साईडला आणि याही हातावर आपल्याला पूर्ण स्टॉक दिसतो आणि त्याही साईडला मित्रांनो एकदम आपल्याला इथून 400-500 मीटरवरती आपल्याला स्टॉक असलेला दिसतो. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये 285 किलोमीटरचा हा आपला टप्पा आहे आणि आताची सिच्युएशन मित्रांनो आपण बघू शकतो की हे सध्या आम्ही मधामध्ये आहे. म्हणजे याच्या दोन्ही साईडला जे आहे तर आपल्याला हे स्लीपर आलेले दिसतात आणि या माध्यमातून आता मग स्लीपर हे मनमाडवरून या ठिकाणी आलेले आहेत. मी एका ड्रायव्हरला विचारलं होतं आणि हे स्लीपर आपल्याला असे जरी कमी वाटत असले तरी याच्यावर मित्रांनो याचे नंबरिंग पण असतात आणि स्लीपरचं जे आहे ते एकंदरीत आपण लेंथ बघू शकतो तसं आपल्याला वरून कमी वाटतं, परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये ह्या स्लीपरवरती किती भारांश असतो तर यामध्ये टेक्निकली बाबी पण मित्रांनो लिहिलेल्या असतात. म्हणजे इथे नंबरिंग झालेलं असतं. त्यामध्ये मग ते आपल्याला काही एवढं त्यामध्ये आपण समजू नाही शकत, परंतु ते इंजिनिअरिंग लोक जे आहेत तर ते सगळं समजतात. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्या 285 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये सध्या आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये आहोत आणि हे इथनं जे आपलं दिग्रजचं रेल्वे स्टेशन आहे ते 12 ते 13 किलोमीटर अंतरावरतीच आहे आणि इथनं जे सेकंड आपलं ग्रामीण भागातलं समजा स्टेशन असणार आहे तर ते हर्सूल आणि हर्सूलचं स्टेशन आहे जे गांधीनगर या ठिकाणी त्या स्पॉटमध्ये आहे. म्हणजे या सगळ्या आपल्या वाशिम जिल्ह्यामधील जे गावं आहेत, मानोरा असेल, गादेगाव असेल, त्यानंतर इकडं पोहरादेवी, तर त्यांना 2 पर्याय असणार आहेत. एक तर ते हर्सूलपाशी उतरू शकतात कारण तिकडलं जे धानोरा वगैरे रोड आहे तर त्यांना ते जवळ पडतं आणि मग इथून दिग्रज पण जास्त काही आपल्याला दूर नाही आहे. तर आणि ह्या ठिकाणी पोहरादेवी म्हणजे आज संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे. सर्वांना संत सेवालाल महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. व आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला ही सध्याची सिच्युएशन असलेली दिसते. मी तुम्हाला इतरही ठिकाणचा आता स्टॉक मित्रांनो दाखवणार आहे. हा तर मित्रांनो हा तुम्हाला मी सध्या जो स्टॉक दाखवतो माझ्यासोबत मांगीलाल भाऊ पण आहे. नमस्कार करा आता. हां मांगीलाल भाऊ आहेत, मला नेहमी ते सपोर्ट करतात. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण आता बघू शकतो की याही साईडला स्टॉक आहे आणि मी जिथून माल आलेला आहे तर जिथून शूटिंग आपण घेतली मागेला भाऊ याच्याही मागे मित्रांनो स्टॉक असलेला दिसतो. हां 2 एकरच्या परिसरामध्ये मित्रांनो आणि ही पहिली लेअर बघा, या ठिकाणी पहिली लेअर आपल्याला असलेली दिसतं आणि इथनं जे आहे मित्रांनो हा स्टॉक जो आहे तो आपण बघू शकतो. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपल्या या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे आहे मित्रांनो काम या साईडला आपण आता सध्या हा आपला ट्रॅक असणार आहे आणि इथून जो आहे तो अंडरग्राऊंड मित्रांनो पूल आहे आणि या सगळ्या रेल्वेच्या पटऱ्या ज्या आहेत तर ते आपण बघू शकता. आपण इकडं माझ्या साईडला बघू शकता की ही याची उजवी साईड आहे आणि उजव्या साईडला रेल्वेच्या ज्या पट्ट्या आहेत त्याला आपण पटऱ्या म्हणतो त्या पण आलेल्या आहेत आणि इथनं जे एकंदरीत यावर आता अलाइनमेंटचं काम मित्रांनो सुरू आहे. आता स्लीपर म्हणजे याच्यावरती गिट्टा येतो आणि त्या गिट्ट्यावरती ह्या स्लीपर लागतात आणि हे सगळं झाल्यानंतर इथे थोडा खोल भाग घेतलेला आहे कारण तिथनं आपला नॅशनल हायवे 161 जो आहे तो अकोट ते औराद 5 ते 7 किलोमीटरचा तो जातो आहे. म्हणून त्या नॅशनल हायवेला कुठल्याही पद्धतीनं डिस्टर्ब होऊ नये आणि सगळी प्रक्रिया सरळ चालावी या माध्यमातून इथे आपल्याला हे खाली अशा खालच्या जमीन लेवलपेक्षा खाली असलेलं दिसतं. मग ह्या सगळं नाल्याच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे की पाणी सगळं एकंदरीत साईडला जावं या हिशोबाने ह्या मित्रांनो नाल्या पण आता या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे ज्याला ग्राउंड लेवलचे जे काही काम असतात आता फायनल अलाइनमेंटवर मित्रांनो काम आलेलं आहे आणि इकडं ज्या आहेत नाल्या तर ह्याही आता म्हणजे इथनं बांधल्या जातील आणि सगळा मित्रांनो आपण स्टॉक बघू शकतो की हा म्हणजे या साईडलाही आपला किती मोठा अवाढव्य परिसर आपल्याला दिसतो आहे. माझ्या या म्हणजे उजव्या हाताला आणि या दोन्ही हाताला म्हणजे एका साईडला पट्ट्या आहेत आणि एका साईडला आपण बघू शकतो की माझ्या डाव्या हाताकडे आपल्याला स्लीपर आपल्याला मित्रांनो आलेले दिसतात. या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता ही रेल्वे आपली केव्हा सुरू होणार तर हा मित्रांनो दिग्रस परिसरातील आपल्याला कामाची सिच्युएशन असलेली दिसते आणि मग ह्या दिग्रस आणि
मानोरा रामनगरपासून मित्रांनो हा वाशिम जिल्हा सुरू होतो. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये विदर्भामध्ये आपल्याला कामाची परिस्थिती अशी असलेली दिसते. पहिलं जे रेल्वे स्टेशनचं काम आहे मित्रांनो हर्सूल, तर तिथे आपल्याला सिच्युएशन जी आहे, तर तिथे आता स्टेशनचंही काम चालू आहे. म्हणजे आता शेडच बसलेलं आहे, त्यावरती पत्रे वगैरे टाकले, तर त्यानंतर ते ट्रेन मित्रांनो सुरू होईल. आज आम्ही शूटिंगसाठी आमच्यासोबत मांगीलाल भाऊ आहे. मांगीलाल भाऊ बोला थोडं. हां, काय वाटतं आता कामाची पोझिशन वर्षात चालू होईल आपल्या इथं सगळे कामं पटऱ्या टाकणार? नाही, आता पटऱ्या आलेले आहे, आता काम चालू होईल आपलं. हां हां हां. हे इकून बी पटरे आलेले आहे, इकून बी ह्या पटरे आलेल्या दोन्ही साईडले पत्रे आहे. स्लीपर म्हणतात आहे ना? हे स्लीपर आहे, इकून बी स्लीपर आहे. हां हां हां. तर आता ती गाडी पण आलेली आहे ना, ते गाडी चालूच आहे. डिझेल वगैरे हां. तर कधी चालू होईल रेल्वेत बसायचं आहे आपल्याला? रेल्वेत आता पुढच्या वर्षी बसणार सर आपण. बरं बरं हां, ठीक आहे. पुढच्या वर्षी बसून जाऊ आपण. ठीक आहे. धन्यवाद. जय शिवालाल. जय शिवालाल.